Speaker sir, this House unanimously resolves that the government take immediate and effective steps to protect, conserve and develop the historic Mardangarh Fort in Ponda Taluka in recognition of its deep historical importance and also to boost tourism. या सभागृहामध्ये आज एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रस्ताव आलेला आहे. मी दाजी साळकरांचं अभिनंदन करू इच्छितोय, कारण एवढी वर्ष ज्या मर्दनगड ही एक शौर्याची गाथा संपूर्ण भारतामध्ये आणि विशेष करून गोव्यामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं होणाऱ्या पोर्तुगीजांच्या अत्याचारी आणि जुलमी राजवटी विरुद्ध जे धर्मांतर अनेक तऱ्हेचा छळ ज्या पोर्तुगीजांनी इथं गोव्यामध्ये उच्छांद मांडलेला होता, निरपराध लोकांना बळजबरीनं हातखांबो याच्यावर या जागेवर त्यांचे हात कलम करून त्यांना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त केलं जात होतं. अनेक मंदिरांची नासाडी केली जात होती आणि अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण केलं आणि धर्मांचं रक्षण करण्यासाठी, आपल्या देवदेवळांची रक्षण करण्यासाठी, ही विटंबना थांबवण्यासाठी पोर्तुगीजांच्या विरुद्ध बंड केलं. म्हणून हा त्याचा पूर्व इतिहास आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करता करता त्यांनी आपल्या गोव्याचा आक्रोश त्यांच्या कानावर गेला आणि त्यांनी इथं स्वारी केली. आज मर्दनगड हा एकमेव किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज इथं आले आणि त्यांनी त्या किल्ल्यावर महत्वपूर्ण अशा शौर्याच्या गाथा घडवल्या. संपूर्ण आपल्या फोंडा किल्ला मर्दनगड हा आज फोंडा तालुक्यामध्ये जे आपलं आजचं आयडी हॉस्पिटल आहे त्याच्या वरती जो डोंगराळ भाग आहे तिथं आहे. अजूनही आपल्या सगळ्या गोमंतकीयांना मर्दनगड या किल्ल्याची माहितीही नाही आहे. पोर्तुगीजांना हाकलून लावण्यासाठी आणि पोर्तुगीजांच्या कारवाया तिथंच अडवून ठेवण्यासाठी तिथं फोंड्यामध्ये एक कोट होता आणि तो आयडी हॉस्पिटलच्या जवळ होता, परंतु त्यावर हल्ले व्हायला लागले. पोर्तुगीज मराठ्यांच्या विरोधात लढायला लागले. त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांना वाटलं की हा किल्ला आपण संवर्धन, हा किल्ल्याचा जे ठिकाण आहे ते आपण वर दिलं पाहिजे. त्यामुळे संपूर्ण या प्रदेशावर ज्या मराठ्यांची सत्ता होती तो आपल्या निगराणीखाली येईल आणि तो आपल्या कब्जामध्ये राहील. एखाद्या वेळी मराठ्यांच्या विरोधात युद्ध झालं, आक्रमण झालं तर त्या किल्ल्यावरून संपूर्ण परिसर त्यांना दिसता येईल आणि परत आक्रमण करता येईल. आपली शस्त्र सामुग्री सुरक्षित ठेवता येईल. अशा पद्धतीनं त्या किल्ल्याची बांधणी झाली. आजही आपण आज हा प्रस्ताव इथं सभागृहामध्ये येतो आहे सभापती महाशय, पण त्याच्या अगोदर सविस्तर त्याची माहिती करून घेण्यासाठी मी काल त्या किल्ल्यावर आमचं म्हणजे ट्रॅकिंग केलं. या किल्ल्यावर जाताना सुमारे 101 कार्यकर्ते, मर्दनगड संवर्धन अभियान समिती, अपराध समिती, जगदंब ढोलताशे पथक यातील काही कार्यकर्ते या किल्ल्यावर आम्ही गेलेलो होतो. म्हणूनच परंतु तिथे गेल्यानंतर आम्हाला एक गोष्टीची जाणीव झाली. हा किल्ला अत्यंत दुर्गम भागात आहेतच, परंतु तिथं चालत जायला साधारण 40 मिनिटं लागतात. 3 किलोमीटरचा हा परिसर डोंगराळ भाग आणि मी तिथं गेल्यानंतर त्या किल्ल्याचे अवशेष बघितल्यानंतर मन अगदी खिन्न झालं. कारण जो किल्ला पोर्तुगीजांनी परत एकदा मराठ्यांच्या हातून परत घेतला म्हणजे 18व्या शतकामध्ये, आणि त्या किल्ल्याची नावनिशाणी मिटवण्यासाठी सतत 19 दिवस तिथं
जिलेटिनचा मारा केला, त्यामुळे त्या किल्ल्याचा एक अंशही तिथं राहता कामा नये. कदाचित कुणालाही दुसरी सत्ता येईल आणि या किल्ल्यावरनं परत एकदा पोर्तुगीजाविरुद्ध बंड करेल ही भीती त्यांना सतावत होती. म्हणून तिथं गेल्यानंतर मला पूर्णपणे खात्री पटली की या किल्ल्याचं संवर्धन केलं पाहिजे, कारण हा किल्ला अनेक ऐतिहासिक गोष्टीचा, अनेक शौर्याचा साक्षीदार आहे. म्हणूनच इथपर्यंत येण्या अगोदर आज काही सभागृहातील सभासदांनाही माहीत नसेल अशा काही गोष्टींचा मी उलगडा करणार आहे. सन 1663 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पेडणे डिचोली सत्तरी हा भाग आदिलशहाकडून जिंकून घेतला. 19 नोव्हेंबर 1617 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धर्म व राजकारण याचा जाब विचारण्यासाठी स्वारी केली. सन 1668 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कदम राजाचे कुलदैवत, गोव्याचे राजदैवत श्री सप्तकोटेश्वर मंदिराचं निर्माण केले. नाही, मी संपूर्ण माहिती सांगतोय, त्याच्यानंतर ज्या सभासदांना, आदरणीय सभासदांना याच्यावर भाष्य करायचं असेल ते करू शकतात. 13 मे 1675 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून प्रांत फोंडासह कारवार, अंकोल्यापर्यंत हिंदवी स्वराज्याला जोडून घेतले. सन 1679 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दक्षिणेमधील बाळली गावामध्ये, जिथं आपण 66 म्हणजेच सालसेट मधून ज्या स्वाऱ्या होत होत्या ते थोपवून धरण्यासाठी एक अत्यंत महत्वाच्या किल्ल्याची बांधणी केली. उंचावटवर असलेल्या आणि आपल्या समुद्राला टेकून असलेल्या एका महत्वाच्या ठिकाणी त्याने आपला हवालदार बाळली महालातील त्याने तिथं किल्ल्याची बांधणी, आज आपण बेतुल किल्ला म्हणून त्याला ओळखतो आहोत. माझ्याच कारकिर्दीमध्ये आम्ही तिथं शिवराज्याभिषेक आणि शिवजयंती पण साजरी करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज व संभाजी महाराजांचा संघर्ष अत्यंत जोरदारपणे गोव्याच्या भूमीत झाला. पोर्तुगीज व मोगल यांची युती झाली आणि संभाजी महाराजांच्या विरोधात हा लढा पुकारला गेला. आणि ती युती होऊनही संपूर्ण कोकणपट्टी जिंकून घेण्यासाठी या योजना आखल्या जात होत्या. पोर्तुगीजांनी फोंडा जिंकण्याची तयारी करत 1 नोव्हेंबर 1683 रोजी फोंडा कोटावर हल्ला केला. जे मी मगाशी सांगितलेलं फोंडा अगदी सपाटीवर असलेले हा कोट, म्हणजे त्याला गडकिल्ला म्हणत होते, तो सोडून आपल्या कोंड्याच्या बचावासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वायुवेगाने घोडदौड करत ते फोंड्याला आले आणि पोर्तुगीजांना फोंड्यातून त्यांनी हुसकावून लावले. तसेच दुर्भाड येथे गाडून त्यांनी कत्तल पण त्या पोर्तुगीजांचे जे काही गव्हर्नर होते त्यांची कत्तलही केलेली होती. आणि पोर्तुगीज गव्हर्नर तिथं जखमी होऊन पळूनही गेलेला. फोंडा शहरातून पोर्तुगीजांना हाकलून लावल्यानंतर फोंडा शहराचे शत्रूपासून बचाव करण्यासाठी जुना फोंडा कोट काढून आता ज्या ठिकाणी मर्दनगड आहे त्या किल्ल्याची बांधणी झालेली आहे. मर्दन या शब्दाचा अर्थ असा आहे, आपण कालिया मर्दन म्हणतोय, महिषासुर मर्दनी म्हणतोय, म्हणजे दुष्टांचा संहार करण्याचं एक क्षेत्र म्हणजे ते मर्दनगड. म्हणूनच या किल्ल्याला अत्यंत महत्व आहे. जे दुष्ट आम्ही आज संबोधतो आहोत की आपल्यावर जुलमी राजवट ज्यांनी केलेली, परकीय राजवट जी होती, त्या दुष्टांचा संहार करण्याचं ठिकाण म्हणजे मर्दनगड आहे. फोंड्यातून पोर्तुगीजांचा पराभव करून हाकलून लावल्यानंतर संभाजी महाराजांनी 23 नोव्हेंबरच्या रात्री अचानक जुवे बेटावर पोर्तुगीजांची राजधानी शेजारी असलेल्या किल्ल्यावर हल्ला करत तो किल्ला ताब्यात घेतला. आज आपण जो जुवे फोर्ट म्हणतोय तो संभाजी महाराजांनी बांधलेला नव्हता, तो फोर्ट पोर्तुगीजांनीच बांधलेला होता. परंतु मर्दनगडावर आपलं राज्य प्रस्थापित करून त्यांनी त्यावर हल्ला केला आणि तो गडही काबीज केला. हल्लीच आपण त्या जुवे बेटावर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती पण साजरी केलेली आहे आणि तिथं भगवा फडकावलेला आहे. ज्यावेळी 24 नोव्हेंबरच्या सकाळी पोर्तुगीज गव्हर्नर
जुवे बेटावर चालून आला असता स्वतः संभाजी महाराजांनी घोड्यावर स्वार होत पोर्तुगीजांना जुवे बेटावरून पळवून लावले व त्यांची कत्तल केली. त्यावेळी पोर्तुगीजाचे स्वैर बहिरा झाले. त्यांचे जे गव्हर्नर होते ते पळून जाण्याच्या बेतात होते. त्यांनी त्या खाडीत उडी टाकली आणि पाठोपाठ संभाजी महाराज आपल्या घोड्यासह त्या खाडीत उडी टाकली. पाठीमागे संभाजी महाराज लागलेत हे बघितल्यानंतर त्याने ते मानसीचे दार खोललं. पोर्तुगीज ते पळून गेले आणि पाठोपाठ एक मोठ्या पाण्याची लाट आली आणि त्यामुळे संभाजी महाराजांचा घोडा आणि संभाजी महाराज पोहत दुसरीकडे गेले आणि त्यांचा बचाव करण्यात आला. आणि त्या वेळेला पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या आक्रमणातून सुटका करून घेतली. हाच मर्दनगड 1683 नंतर ते 1753 पर्यंत परत एकदा पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. आणि या वेळेला आपल्या मराठ्यांची सत्ता होती, पेशवे होते, त्यांच्या विरोधात लढले. 53 ते 1756 ते 1763 मध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि पुन्हा या मर्दनगडावर पोर्तुगीजांची सत्ता आली दुर्दैवानं. आणि त्याच्यानंतर मी जो प्रसंग सांगत होतो, पोर्तुगीजांनी एवढा हिसका घेतलेला होता की ह्या गडावर जर परत गड साबूत ठेवला तर काही होऊ शकतं, सत्ता आपल्या हातून निसटू शकते. म्हणून सतत 19 दिवस त्याच्यावर मारा करून त्या किल्ल्याचे छिन्न विछिन्न करून टाकले. आणि काल ज्या वेळेला मी तिथं गेलेलो त्यावेळेला ते दगड पाहिल्यानंतर मन छिन्न होत होतं. विखुरलेले सगळे अवशेष इथं तुटक पडलेले आहे. एक मोठी विहीर दिसते आहे. वर शस्त्र साठवण्यासाठी केलेलं त्यांचं ते काम दिसत आहे आणि एक मंदिराचे अवशेषही तिथं दिसत आहेत. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. म्हणूनच आज आणखीन एक अजून शौर्यगाथा म्हणजे 18 जून 1755 मध्ये पोर्तुगीज गव्हर्नर कोणदिड आल्वा यांनी मर्दनगड जिंकण्यासाठी आक्रमण केले असता मराठा किल्लेदार येसाजी राम हुपरीकर यांनी जोरदार लढाई करत पोर्तुगीज गव्हर्नरला ठारही केले होते. 1763 मध्ये पोर्तुगीजांनी मर्दगडावर फितुरी करत मर्दनगड जिंकून घेतला आणि सुरुंग लावून उद्ध्वस्त केला. मर्दनगड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला गोव्यातील एकमेव किल्ला. हा गड छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौर्य आणि धैर्याची साक्ष देणारा अत्यंत आपल्या इतिहासातील महत्वाचा ठेवा आहे. या भावी पिढीकडे हा इतिहास समजण्यासाठी या गडाचं रक्षण, संरक्षण आणि पुनर्बांधणी करणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच हा किल्ला ज्या ठिकाणी सध्या आहे ती जमीन जी आहे ती वन खात्याची आहे. आधी मला वाटतं की गवळीकर कुटुंबियांची होती आणि त्याच्यानंतर कोर्ट केसेस झाल्यानंतर ती वन खात्याकडे आलेली आहे. खूप मोठी एरिया आहे, वनक्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला या किल्ल्याचं संवर्धन करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच लुकिंग ॲट द हिस्टोरिकल सिग्निफिकन्स ऑफ दी मर्दनगड, the archaeological remains and preservation of the heritage, I assure we will take up the अजून काही सभासदांना सभापती महाशय जर यावर भाष्य करण्याचं किंवा याच्या महत्वाच्या साक्षीमध्ये अजून काही सूचना करायच्या असतील ते करू शकतात.